नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा स्वाध्याय 10.1 आपण बघत आहोत। बघा पहिला प्रश्न काय म्हणतोय, 70 मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती मिताली धावते। पहिलं लिहून घेऊ बघा, चौरसाभोवती मिताली धावते। काय चौरसाभोवती मिताली धावते। चौरसाच्या चारही बाजू कशा असतात, समान असतात। बघा बाजू किती आहे, 70 मीटर। ही कोण आहे, मिताली। ही कोण आहे, मिताली। आणि दुसरी कोण आहे बघा, नुरी। बरोबर, काय म्हणते बघा, आणि 80 मीटर लांबी व 50 मीटर रुंदी असलेल्या काटकोन चौकोनाभोवती नुरी धावते। काटकोन चौकोन म्हणजे काय, आयत दिलंय आपल्याला। चला, या आयताभोवती नुरी धावते। हे नुरीचं काय विषय, 80 मीटर लांब आहे। बघा आयताच्या समोराला समोरील बाजू समान असतात, समोरासमोरील बाजू समान असतात। ही 80 तर ही किती येणार, 50। बघा 50 ची 50, 80 ची 80। तर पुढे काय म्हणते बघा, दोन फेऱ्यांमध्ये मिताली आणि नुरी यांनी कापलेल्या अंतरात किती फरक असेल। म्हणजे किती फेऱ्या मारतात, 2 फेऱ्या मारतात। मला सांगा, मितालीने एक फेरी मारलं तर किती अंतर होईल, 70 70, याची परिमिती काढा, 7 चोक 28। एका फेरीमध्ये अंतर किती आहे, 280 मीटर। 2 फेऱ्यामध्ये किती दुप्पट होईल, 280 गुणिले 2 560। मितालीचं किती होईल, 560 मीटर। पुन्हा आता नुरीचं काढू, ही काय नुरी, नुरीची एका फेरीत किती होईल बघा, 80 80 160, 50 50 100, 160 आणि 100 किती झाले, 260। एका फेरीमध्ये नुरी 260 फिरते, 2 फेऱ्यामध्ये दुप्पट होईल, 260 होईल 2, 26 दुनी 52 म्हणजे 520 मीटर। नुरी किती झालं, 520 मीटर। आपल्याला काय विचारले, अंतरात किती फरक असेल, म्हणजे दोघांची वजाबाकी करायची। 560 वजा 520 किती, 40। पर्याय क्रमांक सी। नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, बघा प्रश्न काय म्हणते, एका चौरसाकार भूखंडाच्या बाजूची लांबी 60 मीटर आहे। या भूखंडाला 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 25 दराने किती खर्च होईल। म्हणजे एक आपला प्लॉट आहे, चौरसाकृती स्क्वेअर शेपचा प्लॉट आहे, त्याला काय करायचंय, 3 पदरी कुंपण घालायचे। 3 पदरी कुंपण घालायचे आणि एक तारेचा रेट आहे 25 रुपये मीटर। तर किती खर्च येईल असं आपल्याला विचारले बघा। चला चौरसाकृती आपला प्लॉट करून घेऊ। भूखंड म्हणजे प्लॉट, त्याची बाजू किती दिली मित्रांनो, 60 मीटर। किती, 60 मीटर। मला सांगा, तार बांधायची म्हणलं काय काढू लागते, परिमिती काढू लागते। किती येईल, 6 चोक 24 म्हणजे 240 मीटर त्याची परिमिती आली। ही एका टाइम चालली तार, एक पदरी, पण अशी किती विचारली आहे, 3 पदरी, म्हणजे याची तिप्पट करावं लागेल। मग 24 त्रिक 72 म्हणजे किती झालं, 720 मीटर तार आपल्याला लागेल। किती, 720 मीटर तार लागेल। पण 1 मीटर ताराचा खर्च किती आहे, 25 रुपये। 720 चा किती असेल, गुणिले 25। चला गुणिले 25 करूया। चला काय येईल, 25 शून्य 0 उरले 25 दुनी 50 ला 0 5, पुन्हा 25 7 पावणे 200, पावणे 200 आणि 5 किती, 180। म्हणजे उत्तर किती आले, 18,000। पर्यायामध्ये कुठे मित्रांनो, पर्याय क्रमांक बी। त्यानंतर बघा, चला एका काटकोन चौकोनाची परिमिती 60 सेंटीमीटर आहे। त्या काटकोन चौकोनाचे क्षेत्रफळ 200 सेंटीमीटर वर्ग आहे, तर त्याची लांबी व रुंदी सेमी मध्ये काढा। मित्रांनो काय दिले, काटकोन चौकोन म्हणजे काय, आयत आहे। आयताची परिमिती दिली 60 सेंटीमीटर आणि ते क्षेत्रफळ दिले 200 सेंटीमीटर वर्ग। मित्रांनो असं गणित सरळ सरळ ऑप्शन मधून जायचं, मी ती पण पद्धत सांगणार, ऑप्शन मधून न जायची, पण आधी ऑप्शन न बघू। चला आयताचं क्षेत्रफळ काय असते, लांबी गुणिले रुंदी। मग पुन्हा कुणाचा गुणाकार 200 येते बघा। चला 11 गुणिले 19 200 येते का, नाही येत। कटलं 25 गुणिले 5 येते का 200, नाही येत। 16 गुणिले 14 200 येते का, नाही येत। 20 गुणिले 10 200 येते। म्हणजे आपलं उत्तर काय असणार, डी। बघा क्षेत्रफळ तर बसतंय, 20 गुणिले 10 200, परिमिती पण बसायला पाहिजे ना। मग मला सांगा, 20 आणि 10 30, 30 दुनी 60, म्हणजे परिमिती पण बसते। बघा आता ते कसं काढायचं आपण कन्सेप्ट, परिमिती किती आहे, 60 सेंटीमीटर। आयताची परिमिती काय असते, 2 गुणिले 2 कंसात लांबी अधिक रुंदी, बरोबर। चला मग काय, 2 गुणाकारात आहे, तिकडे जाऊन भाग करायला येणार, किती जाणार, 30। म्हणजे लांबी आणि रुंदी यांची बेरीज किती आहे, 30। आणि काय दिले पुन्हा, क्षेत्रफळ दिले 200, बरोबर। क्षेत्रफळ काय असतं आहे मित्रांनो, लांबी गुणिले रुंदी, हे किती दिलंय 200। म्हणजेच मित्रांनो अशा दोन संख्या काढायच्या की ज्यांचा गुणाकार 200 आला पाहिजे आणि बेरीज
30 आली पाहिजे. सिंपल असतं, त्याचे अवयव पाडून आपण करू शकतो. बघा 200 चे अवयव जर मी आता गणितात आलोय आपण बघा घेऊ. 20 10 200 येते का? 20 10 200 आणि 20 10 30 म्हणजे आपलं उत्तर हे बरोबर आहे. मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतंय. ज्याची परिमिती 48 मीटर आहे अशा चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला लागते बाजू. मग मित्रांनो बाजू कशी काढणार? चौरसाची परिमिती दिली आपल्याला 48, मग त्याची 48 जर परिमिती असेल तर चौरसाची बाजू किती असेल? बघा चौरसाची परिमिती काढायला आपण बाजूला 4 ने गुणतो. मग कितीला गुणल्यावर 48 येते? कितीला 4 ने गुणल्यावर 48 येते? 12 चोक 48 म्हणजे चौरसाची बाजू किती आली? 12. आता बाजू आली, आपण क्षेत्रफळ काढू शकतो. मग चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग, मग 12 चा वर्ग किती? 144 म्हणजे ऑप्शन क्रमांक बी. नेक्स्ट क्वेश्चन. एक चौरस व एक आयत यांची परिमिती समान आहे. म्हणजे एक चौरस दिलाय बरोबर, त्या चौरसाची आणि त्या आयताची परिमिती कशी आहे बाबा? समान आहे. परिमिती समान आहे. पुन्हा काय म्हणलंय? चौरसाच्या बाजूची लांबी 16 मीटर आहे. म्हणजे चौरसाची लांबी किती आहे? 16 मीटर. पुन्हा आयताची लांबी आहे 18 मीटर. आणि आपल्याला विचारलं काय मित्रांनो? आयताची रुंदी विचारली. मित्रांनो आयताची रुंदी काढायची असेल तर आपल्याला परिमिती माहित पाहिजे. परिमितीवर आपण उलट जाऊ शकतो ना लांबी रुंदीवर, पण आयताची परिमिती दिली नाही. पण त्यांनी आपल्याला सांगितलंय चौरसाची परिमिती ही आयताच्या परिमिती बरोबर आहे. पण इतर चौरसाची बाजू दिली, त्या बाजूवरून आपण चौरसाची परिमिती काढू. चौरसाची परिमिती निघाली, आयताची परिमिती तेवढीच आहे बरोबर. मग चला 16 बाजू म्हणल्यावर 16 चोक 64, 64 आली परिमिती. मग मित्रांनो मला सांगा आयताची परिमिती पण किती येईल? 64. परिमिती 64 आली तर रुंदी काढू शकतो. बघा हे 18 आणि 18 किती झाले? 36 म्हणजे लांबीची झाली 36. आता ह्याच्यातून जर मी 36 वजा केले किती उरतात? 14 तून 6 गेले 8, पुन्हा 5 तून 3 गेले 2 म्हणजे 28 उरले. हे 28 काय असेल? रुंदी आणि रुंदीची बेरीज असेल बरोबर का? रुंदी आणि रुंदीची बेरीज काय असेल? 28. म्हणजे मला सांगा आपल्याला नुसती रुंदी काढायची. म्हणजे 28 भागिले 2 किती? 14. म्हणजे रुंदी किती असेल? 14. म्हणजे पर्याय क्रमांक बी. बघा येते का नाही? इथं जर मी 14 ठेवलं, 14 आणि 18 किती? 32. 14 आणि 18 32, 32 आणि 32 64 म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. बघा काय म्हणते. चौरसाची परिमिती जर त्याच्या क्षेत्रफळा इतकी असेल तर त्याची बाजू किती हवी? 2018 ला आलेला प्रश्न आहे. एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. बघा काय चौरसाची परिमिती. चौरसाची परिमिती काय असते? 4 गुणिले बाजू बरोबर. आणि पुन्हा काय म्हणलंय? ती बरोबर आहे. इतकी आहे म्हणजे बरोबर आहे. कुणाच्या? त्याच्या क्षेत्रफळा इतकी. मग चौरसाचं क्षेत्रफळ काय असते? बाजूचा वर्ग म्हणजे बाजू वर्ग, बाजूचा वर्ग. तर आपल्याला विचारले काय? त्याची बाजू किती? याच्यावरूनच निघते. बघा चला बाजूचा वर्ग म्हणजे काय असतं? बघा बाजूचा वर्ग मी असं लिहू शकतो का? बाजू गुणिले बाजू. काय अडचण आहे का? नाही. बाजू गुणिले बाजू. चला ही बाजू कटली, ही बाजू कटली, काय राहिलं? बाजू बरोबर 4. उत्तरच आपलं बाजू बरोबर काय आलं? 4. म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक सी. मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणते. बघा एका आयताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे. म्हणजे एक आयत आहे बघा. चला एक एक लाईन आपण डिकोड करू. चला एक आयत आहे बर का. चला काय म्हणतंय? त्या आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे बरोबर. आयताची लांबी काय आहे? एल धरू आणि रुंदी धरू दुप्पट. पण काय म्हणते? लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. जर रुंदी बी असेल तर लांबी किती असेल? 2b असणार. मग चला मी असं लिहू शकतो का? बघा लांबी किती झाली? 2b आणि रुंदी तर b राहणारच. चला त्याला आपण लांबी लिहू. लांबी आणि ही रुंदी. काय अडचण आहे का? बघा रुंदीच्या दुप्पट आहे का लांबी? आहे. चला पुढे काय म्हणते बघा. 8 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा एक अष्टमांश भाग व्यापला आहे बरोबर. एक अष्टमांश म्हणजे 1/8. किती? 1/8. बघा कसा आहे तलाव? कसा आहे? चौरसाकृती. म्हणजे ह्या आपलं जे आयत आहे त्याच्यामध्ये एक तलाव आहे, पण तलाव कसा आहे? चौरसाकृती. चला चौरसाकृती तलाव काढू. चला चौरसाकृती तलावाची बाजू किती दिली त्यांनी? 8 मीटर. चौरसाकृती म्हणलं सगळ्या बाजू कशा होणार? 8 8 8. पुन्हा काय म्हणते? चला बघा एक अष्टमांश भाग व्यापलाय तर त्या भूखंडाची लांबी किती?
म्हणजे ह्याची लांबी विचारली आपल्याला आणि रुंदी माहित नाही, लांबी माहित नाही, काढायचे. आता कसं काढायचं बघा मित्रांनो. आता ह्या चौरसाचं आपल्याला काय दिली, बाजू दिली. आपण चौरसाची क्षेत्रफळ काढू शकतो. चौरसाचं क्षेत्रफळ काढल्यावर त्यांनी काय सांगितलंय, ह्या पूर्ण आयताच्या क्षेत्रफळापैकी चौरसाचं क्षेत्रफळ 1/8 आहे. किती? 1/8. म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ जर आपण काढलं तर आपल्याला आयताचं क्षेत्रफळ काढता येतं. आयताचं क्षेत्रफळ काढलं की लांबी रुंदी आपल्याला काढता येते. काय अडचण आहे का? नाही. चला मग तीच करूया. ह्याचा ह्या चौरसाचं क्षेत्रफळ किती येईल मित्रांनो? 8 64. कारण चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर काय असतं, बाजूचा वर्ग साइड स्क्वेअर. म्हणजे ह्याचं क्षेत्रफळ किती आलं मित्रांनो? 64. बरोबर का? 64. म्हणजे ह्या आयतापैकी 64 भाग कुणी व्यापलाय? ह्या चौरसानं व्यापलाय. मग आपल्याला काय विचारले बघा, दिलंय काय? चौरसाचं क्षेत्रफळ किती दिले? 64. मित्रांनो टोटल काय असते? बऱ्याच वेळा सांगितलं मी, छेदामध्ये जे असते ते पूर्ण असते. पूर्ण काय येतं? आयत आहे. आणि वरी दिलेला कोण आहे? एक म्हणजे चौरस आहे. एक म्हणजे 64. तर 8 म्हणजे किती? चला तिरका गुणाकार करा. चला काय येईल? 8 गुणिले 64 भागिले 1 किती येईल? 8 चोक 32. आजचे आले 3. 8 सका 48 आणि 3 51. म्हणजे आयताचं क्षेत्रफळ आलं 512. आयताचं क्षेत्रफळ काय आलं? 512. मग मित्रांनो क्षेत्रफळावरून आपण लांबी आणि रुंदी काढू शकतो. चला आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय असते? लांबी गुणिले रुंदी. बरोबर का? चला मग ह्याच्यामध्ये पुट करा. लांबी काय होती आपली? 2b आणि रुंदी काय होती? b. पण आपण काढलेलं क्षेत्रफळ किती आहे? 512 आहे का नाही? इथं ठेवू शकतो का मी? हा इथं ठेवलं, काय अडचण आहे? नाही. चला बी काय असते? बी गुणिले बी, बी चा वर्ग आणि 2 ला 2, 512 ला 512. आता पुढे बघा मित्रांनो, आता हे 2 इथं गुणाकारात आहेत. आपल्याला काढायची किंमत बी ची. किंमत काय काढायची? बी ची. गुणाकारातले 2 इकडे भाग करा. चला काय होईल? 512 भागिले 2 बरोबर बी चा वर्ग. चला काटाकाटी करू. बे 1 बे, बे 2 4, पुन्हा 1 बे 5 10, पुन्हा 1 उरला बे 2 12, म्हणजे 256 बरोबर बी वर्ग. मित्रांनो आता बी चा वर्ग 256 आहे. आपल्याला किंमत काढायची बी ची. मग कुणाचा वर्ग आहे 256? 16चा वर्ग 256 आहे. किती? 16चा. म्हणजे बी बरोबर काय आलं मित्रांनो? 16. बी बरोबर काय आलं? 16. पण आपल्या गणितात काय विचारले? तर त्या भूखंडाची लांबी किती? बघा मित्रांनो बी बरोबर 16 आलंय. आपल्याला विचारले लांबी. लांबी किती आहे? रुंदीच्या दुप्पट. रुंदी किती आहे? 16. 16 दुनी 32. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 32 मीटर. म्हणजे पर्याय क्रमांक बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, काय म्हणते? एका आयताची लांबी 6 सेंटीमीटर आहे आणि त्याची परिमिती 16 सेंटीमीटर आहे. आयताचे क्षेत्रफळ काढायला सांगितलं. आयताचे क्षेत्रफळ काढायचे काय लागतं आपल्याला? लांबी आणि रुंदी लागते. त्यांचा गुणाकार केला तर आपल्या आयताचं क्षेत्रफळ निघतं. पण मित्रांनो आपल्याला आयताची लांबी दिलेली. चला एक आयत काढून बघूया आपण. चला आयत काढला, त्याची लांबी दिली आपल्याला. आपल्याला रुंदी काढावं लागेल. त्यासाठी आपलं काय केलं त्यांनी? परिमिती दिली 16 मीटर. परिमिती 16 दिली. मग परिमितीहून आपण त्याची रुंदी काढू शकतो ना. बघा ही 6 म्हणलं, ही 6 होणार. 6 आणि 6 किती झाले? 12 झाले. आता या 14 मध्ये 12 गेले लांबीला, राहिले काय? रुंदीचे. रुंदीचे किती राहिले? 16 वजा हे 12 किती राहिले? 4. पण ही 4 रुंदी येते का? नाही. इकडली पण घ्यावं लागेल, इकडली पण घ्यावं लागेल. म्हणजे ह्याला 2 न भागूया. 4 ला 2 न भागितलं किती येते? 2. म्हणजे रुंदी किती आली? 2 2. आता विचारले काय? आयताचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. 6 गुणिले 2 किती? 12. म्हणजे पर्याय क्रमांक डी. त्यानंतर चला तार वाकवून एक आयत केला आहे. म्हणजे एक तार होती त्यांच्याकडे, अशी समजा तार होती. तार वाकवून काय केलं? त्याचा आयत केलाय. म्हणजेच काय? ही तार जेवढी आहे तेवढी आयताची काय असेल? परिमिती असेल. सोपं आहे का नाही? तारेची जेवढी लांबी असेल तेवढी आयताची काय असेल? बघा याची बेरीज करणं म्हणजे काय असते? परिमितीच असते ना. हा चला पुढे काय? त्या आयताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे 50. लांबी 50 रुंदी 25 आहे. तारेची एकूण लांबी म्हणजे याची परिमिती म्हणजे तारेची लांबी असते. एवढं सिंपल आहे. काय? 50 आणि 50 100 आणि 25 आणि 25 किती? 50. 100 आणि 50 150. म्हणजे पर्याय क्रमांक सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, काय दिलंय? एका चौरसाचे क्षेत्रफळ 100 चौरस मीटर आहे तर त्याची परिमिती किती आहे? मित्रांनो परिमिती काढायची आपल्याला लागते चौरसाची बाजू. चौरसाची बाजू दिली का आपल्याला? नाही दिली. पण आपल्याला काय दिले? चौरसाचं क्षेत्रफळ दिलं किती? 100 चौरस मीटर. चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं?
बाजूचा वर्ग म्हणजे बाजू आपल्याला निघू शकते का नाही, मग कुणाचा वर्ग आहे 100, 100 आहे 10चा वर्ग, म्हणजे चौरसाची बाजू किती आली 10 आली, चौरसाची बाजू किती आली 10 आली. आपल्याला काढायचे काय चौरसाची परिमिती. चौरसाची परिमिती काय असते बाजू गुणिले 4. बाजू किती आहे 10, 10 गुणिले 4 40, म्हणजे पर्याय क्रमांक ए. त्याच्यानंतर चला पुढील आकृतीमध्ये जाजमाची परिमिती किती 2017 क्वेश्चन आहे. सिंपल आपल्याला परिमिती काढायची बघा. चला आता मित्रांनो इथं 3 आहे काही अडचण नाही. चला इथं 5 आहे, इथं 1 मीटर आहे. बघा याच्या एवढंच इकडलं पण असेल बरोबर का. हे 1 मीटर म्हणजे हे पण 1 मीटर, म्हणजे टोटल किती झालं मित्रांनो, हे टोटल झालं 3 मीटर बरोबर. इथली 3 आली, इथली 3 आली. आता बघा हे एवढं आहे, हे एवढं सेम आहे का नाही लांबी, या दोघांची लांबी पण सेम आहे, म्हणजे हे 2 तर हे पण किती असणार 2 मीटरच असणार. चला इथलं पण विषय मिटला. आता राहिलंय कुठलं इथलं बघा, फक्त एवढं राहिले. मित्रांनो मला सांगा आता बघा इथून इथपर्यंत बघा किती आहे 3 दिसते का तुम्हाला, इथून इथपर्यंत 3, म्हणजे याची 3 तर याची 3, म्हणजे हे झालं 3 मीटर बरोबर. हे उरलेलं किती असेल बघा, टोटल आहे 5, इथपर्यंत 3 म्हणल्यावर हे 2 होणार, म्हणजे याच्या एवढीच लांबी याची सुद्धा आहे, म्हणजे हे पण झालं 2 मीटर. आपल्याला काय करायची परिमिती म्हणजे बेरीज असते बघा. हे टोटल झालं 3, 3 आणि 3 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11, 11 आणि 5 किती 16, म्हणजे उत्तर किती आलं आपलं 16 मीटर. स्क्वेअर नसतं, स्क्वेअर हे क्षेत्रफळाला असतं. आपल्याला विचारली परिमिती, म्हणजे ऑप्शन क्रमांक हेच बरोबर आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शेवट नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, सगळ्यात शेवटचा क्वेश्चन आहे 2018 साली आलेला आहे. ही जी आकृती दिली आपल्याला त्या आकृतीचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचे, एरिया काढायचे. मित्रांनो बघा इथे तुम्हाला एक त्रिकोण दिसतोय, एक चौरस दिसतोय आणि पुन्हा एक त्रिकोण दिसतोय. तर तुम्ही या तिघांचं वेगवेगळं काढलं तरी उत्तर येतंय, किंवा या चौरसाचं क्षेत्र काढा पुन्हा 2 याचं एकत्र काढा तरी उत्तर येतंय. पण मी काय म्हणतो बघा, आपण एक नवीन अप्रोच काढू बघा. इकडला जो त्रिकोण आहे तो जर मी इथं लावून टाकला तर काय अडचण होती का, इथला त्रिकोण इथं लावून टाकला तर, कारण ह्याची पण उंची सेम आहे, ह्याची पण उंची सेम आहे बरोबर का. ह्याची बघा 4 सेमी पाय आहे, ह्याचा पण 4 सेमी पाय आहे, काय अडचण आहे का. बघा मी इथला काढतो, आता इथला काढतो, इथला काढला आणि इथं लावलं, काय अडचण का. एरिया बदलत असते का, जागा वाढवली मी, काय अडचण आहे का, एरिया बदलत नाही. मला सांगा मित्रांनो इथलं काढलेलं किती होतं 4 सेमी, इथं पण 4 सेमी, हे पण 4 सेमीच्या, काय अडचण आहे का नाही. पुन्हा इथं काटकोन दिला होता, इथं पण काटकोन असणार, म्हणजे इथं पण काटकोन असणार. मित्रांनो आता काय झालंय आयात झालाय का पूर्ण, आता ही मोडून टाकतो मी, काय अडचण आहे का नाही. चला आता बघा ही बाजू किती दिलती त्यांनी आपल्याला 12 दिलती, किती दिलती 12 किती सेमी, आणि वरली बाजू किती झाली बघा 12 आणि 4 16, वरली बाजू किती झाली 12 आणि 4 16 झाली, खाल्ली पण किती झाली 12 आणि 4 16, किती झाली 16 सेंटीमीटर. मला सांगा मित्रांनो आता हा काय झाला आयत. आयतच क्षेत्रफळ काय असते लांबी गुणिले रुंदी. 12 गुणिले 16 किती 12 गुणिले 16. मित्रांनो बघा 16 16 दुनी 32, 3 16 1 16 3 19, म्हणजे 192 चौ सेमी याचं उत्तर येणार आहे. थोडं जरा वेगळ्या अप्रोचने मी सांगितलंय, म्हणजे पर्याय क्रमांक सी. धन्यवाद.